अब्दुल सत्तारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। यावेळेस या भेटीमध्ये सत्तार आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली। दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधीच सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या दरम्यान जरांगे पाटलांनी केली। मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत आहेत। तिथेच हॉस्पिटलमध्ये जाऊन अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। तातडीचा संदेश द्या की आचारसंहितेच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा। हे प्रकरण वाढवू नका। मराठ्यांची नाराजी जर तुम्ही अंगावर घेतली तर तुम्हाला मागत पडन। हे सत्तार साहेबांजवळ आम्ही तातडीचा संदेश सरकारसाठी पुन्हा एकदा पाठवला। नसता परत तुम्ही उद्या म्हणायचा आचारसंहिता लागली आणि आता कसं करायचं, तर समाजाचा अर्थ असा घेणारे की सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना फसवले आणि ते तुम्हाला परवडणार नसणार। जंगल सफारीची प्रतीक्षा करणाऱ्या पर्यटकांसाठी वन विभागाकडून आनंदाची बातमी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड करांडाला अभयारण्याचं पर्यटनही आजपासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे। ठाणे शहराजवळील कासार वडवली येथील वालावलकर मैदान इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बहुतांश चौकातील सिग्नल बंद झाले आहेत। काही ठिकाणी तर वाहनधारकांना सिग्नलच दिसत नाहीयेत। त्यामुळे मनपा प्रशासनाने 14 ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यामध्ये असलेल्या मौल्यवान आणि दुर्मिळ दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आली आहे। याकरिता अनुभवी तज्ञ मूल्यमापनकार विष्णू सखाराम काळे यांच्याकडून दागिन्यांचे मूल्यांकन सुरू करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6व्या मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे वेगावर मर्यादा आली आहे। रेल्वे प्रवाशांना मंगळवारी त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचं 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रक बदलणार आहे। या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून अप आणि डाऊन 20 जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहेत। पवईतील जय भीमनगरमधील झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। महापालिकेच्या हे चांगलंच अंगलट आल्याचं कळतंय। ही कारवाई करण्याचे कोणतेही आदेश मानवाधिकार आयोगानं दिले नव्हते असा धक्कादायक खुलासा करणारा अहवाल SITनं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये सादर केलाय। पुनर्विकासासाठी 51% झोपड्यांची संमती बंधनकारक करणाऱ्या SRAच्या अटीवर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला। ही अट शिथिल केल्यास अनेक विकासक तुटपुंच्या झोपड्यांचा पाठिंबा घेऊन पुनर्विकासाचा दावा करतील व ते प्रकल्पासाठी अडचणीचं ठरू शकतं असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचं काम हे पूर्ण झाल्यानंतर आता आधारासाठी उभारलेले लोखंडी सांगाडा हटवण्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बाजूवरून लवकरच अवजड वाहनांना देखील प्रवेश मिळू शकणार आहे। रेल्वे विभागाकडून 3115 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। भारतीय रेल्वेनं अप्रेंटिसशिपसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील 32 शहरांमध्ये कारवाई करण्यात आली। या प्रकरणी CBIच्या पथकानं पुण्यातून 10 जणांना अटक केली आहे।